नमस्कार विद्यार्थी मित्र हो, द पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप स्पष्ट करा हा जो व्हिडिओ आपण मागे पाहिलेला आहे त्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय पर्यंत आलो होतो, त्याची व्याख्या आपण पाहिल्या होत्या। आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप पाहणार आहोत। आपण मागच्या क्लासमध्ये हे पाहिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध ही दोन्ही शब्द एकमेकाला पर्यायी शब्द म्हणून वापरले जातात आणि अनेकदा आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तशा पद्धतीने वापरली गेली असतील, कारण आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास विषयाच्या कक्षेचं नामकरण होत असताना ही दोन्ही नावं समोर होती आणि म्हणून ती हे केली जातात। पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे आपल्या लक्षात आलं असेल की आंतरराष्ट्रीय राजकारण ही एक संकुचित मर्यादित राजकीय घडामोडींचा अभ्यास, म्हणजे राजकीय पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि डिप्लोमॅट यांच्याच कृतींचा अभ्यास म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारण असा तो भाग आहे। आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे नाव आपण नव्याने या अभ्यास विषयाला दिलेलं आहे आणि म्हणून मग याची व्याप्ती ही व्यापक आहे। एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय राजकारण ही अभ्यास विषयाची कक्षा संकुचित आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंधाची अभ्यास विषयाची कक्षा ही अधिक व्यापक आहे। या अर्थाने आपण पाहिलं। मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेही पाहिलं की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाचे दोन दृष्टिकोन आहेत, एक पारंपरिक आणि एक आधुनिक। पारंपरिक दृष्टिकोनामध्ये राजकीय घडामोडींचा अभ्यास, राजकीय अंगाने आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा पारंपरिक दृष्टिकोन अर्थ स्पष्ट केलेला आहे। तर आधुनिक दृष्टिकोन हा आंतरराष्ट्रीय संबंधाचे बहुआयाम स्पष्ट करणारा आहे, तो सर्वसमावेशक आहे। म्हणजे नुसत्याच शासकीय राजकीय संस्थांचा अभ्यास, त्यांच्या निर्णय निर्मितीचा क्रिया प्रतिक्रियांचा अभ्यास म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंध आहे। तर बिगर शासकीय अराजकीय संघटना ज्या आहेत, मग WTO आहे, WHO आहे, म्हणजे आर्थिक संबंध, व्यापारी संबंध इथपर्यंतच नाही तर मानवी हक्क आणि म्हणून जागतिक लोकमत हे सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाला आता प्रभावी करते आहे आणि म्हणून त्याचा सुद्धा अभ्यास यामध्ये होतो आहे, हे आपण अभ्यासलेला आहे। आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेत असताना आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की आंतरराष्ट्रीय संबंधाची हे तत्व आहेत: शक्ती, संघर्ष आणि राष्ट्रहित। शक्ती हे साधन आहे, संघर्ष ही प्रवृत्ती आहे, हा स्वभाव आहे मानवाचा, तसंच तो राष्ट्राचाही स्वभाव आहे, प्रकृती आहे। आणि या संघर्षाला नियंत्रित करण्यासाठी शक्ती हवी आहे, पण आपलं साध्य राष्ट्रहित हे आहे। आणि जगातल्या प्रत्येक राष्ट्राचं साध्य जर काय असेल तर ते राष्ट्रहित हे आहे आणि या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठीचं साधन म्हणून शक्तीचा वापर होतो। आणि शक्ती ही मानवी प्रवृत्तीला, राष्ट्राच्या प्रवृत्तीला, संघर्षाची प्रवृत्ती ही स्थायी नाही तर ही सतत बदलणारी आहे। संघर्ष आणि सहकार्य या दोन प्रवृत्ती आहेत आणि याला नियंत्रित करण्यासाठी शक्ती हवी आहे। आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचा हा त्रिकोण आपल्याला समजून घ्यावा लागतो, ट्रायंगल। यामध्ये एका ठिकाणी शक्ती आहे, एका टोकावर राष्ट्रहित आहे जे साध्य आहे आणि दुसरीकडे मानवी स्वभाव एका टोकावर आहे आणि म्हणून संघर्ष आहे। या तिन्हीमध्ये समांतर बॅलन्स जर आपल्याला ठेवता आलं, संतुलन ठेवता आलं तर आंतरराष्ट्रीय संबंध ही व्यवस्थित राहू शकतात। अन्यथा नुसत्याच संघर्षातून, युद्धातून सगळी प्रश्न सुटत नसतात। हे जर का आपल्याला समजलं तर आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येते। आणि म्हणून मग राष्ट्रराज्य संकल्पना आपण पाहिली, राष्ट्रहित आपण पाहिलं, कूटनीती कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये ती कशी आलेली आहे आणि म्हणून मंडल सिद्धांत आपण पाहिला। जर आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय हे समजलं असेल तर आज आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे या प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत, एक काय आहे हे आहे, आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय आहे हे जर समजलं असेल तर तो कसा आहे हे आपल्याला स्वरूपामध्ये सांगायचं आहे। एखादा व्यक्ती काय आहे हे आपल्याला समजलं तर तो हरवलेल्या व्यक्तीचं आपण वर्णन करत असतो की तो असा आहे, तो बाह्य शर्ट तो या रंगाचा घातलेला आहे, त्याची उंची अमुक इतकी आहे, तो गहूवर्ण आहे, गोरा आहे, अशा पद्धतीने त्याच्या शरीरावर अमुक अमुक खुणा आहेत, हे जसं आपण सांगतो तशा पद्धतीने ते सांगायचं आहे की आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय आहे। आणि मग आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप सातत्याने हा अभ्यास विषय गतिशील असल्यामुळं, कारण एका 20व्या शतकामध्ये हा विषय एका विषयाचा उपघटकापासून ते स्वतंत्र विषयापर्यंत त्यांनी वाटचाल केलेली आहे, म्हणून हा अत्यंत गतिशील विषय आहे, म्हणून तो सातत्याने बदललेला आहे। आणि म्हणून मग आपण पाहतो की प्रारंभी स्वरूपाचा पहिला मुद्दा आपण हा घेऊ शकतो की प्रारंभी हा विषय काही युरोपमधल्या राष्ट्रांचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध संबोधला जात होता। आणि ही 4-5 जी राष्ट्र आहेत, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका तर नव्हतंच तेव्हा, रशिया,
ही जी राष्ट्र आहेत एवढ्यांचाच अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध संबोधलं जात होतं आणि म्हणून तो इतिहासाचा उपघटक म्हणून अभ्यासला जात होता. त्यानंतर या स्वरूपामध्ये बदल झाला. दुसरा मुद्दा आपण घेऊ शकतो की स्वतंत्र संघटित ज्ञानशाखा ही एक स्वतंत्र आणि संघटित ज्ञानशाखा म्हणून विकसित झाली आणि त्यासाठी हव्या असणाऱ्या सगळ्या अटीची पूर्तता यांनी केली आणि म्हणून मग आज एक हा विषय राज्यशास्त्राचा उपघटक म्हणून आपण आपल्या विद्यापीठात अभ्यासत असलो तरी भारतामध्ये जैन विद्यापीठामध्ये हा एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून अभ्यासला जातो आहे. म्हणजे अशा पद्धतीने अत्यंत कमी वेळात अत्यंत लोकप्रिय झालेला असा हा विषय आहे. स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून तो पुढे आलेला आहे. हे त्याचा स्वरूपाचा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आपण हा घेऊ शकतो की वर्तनवादी दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय घटनांचं विश्लेषण करता येऊ शकते. कारण राजकीय सिद्धांतामध्ये नुसतंच आदर्शवादातून आपल्याला राजकारण नियंत्रित करता येत नाही. हे जसं आलं तसं आंतरराष्ट्रीय राजकारणाला सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाला सुद्धा निश्चित करायचं असेल तर त्याच्या सुद्धा वर्तनाचा जसा मानवी वर्तनावरून वर्तनवादी सिद्धांत मांडण्यात आला. आदर्श बाजूला ठेवून की एखाद्या कुत्रा जेवण करताना गोंडा काय घोळतो तर त्याचा स्वार्थ जो असतो आणि हा लक्षात घेऊन वर्तनवादी डेव्हिड ईस्टननी हा दृष्टिकोन मांडला आणि तो दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सुद्धा अत्यंत उपयोगी ठरतो की आंतरराष्ट्रीय संबंध ही राष्ट्रहितासाठी राष्ट्र कशा पद्धतीची वर्तन करतात, कशा पद्धतीची धोरणांची आखणी करतात हे आपल्याला पाहता येऊ शकते. आणि म्हणून ह्या विश्लेषणाला या अभ्यास विषयामध्ये महत्वाचं स्थान देण्यात आलं. हा एक भाग आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाचा की ही एक स्वतंत्र आणि वेगळं अस्तित्व या विषयाने अभ्यास विषयाने निर्माण केलेला आहे. हा आता नुसता ज्ञानशाखाच राहिला नाही तर त्यांनी एक स्वतंत्र असं स्थान प्राप्त केलेलं आहे. त्याला जगाच्या सगळ्याच शाखांमध्ये जगाच्या सगळ्या विद्यापीठामध्ये एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून त्यांनी अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आणि चौथा मुद्दा आपल्याला स्वरूपाचा हा सांगता येईल की भविष्यातील घटनांविषयी अंदाज बांधण्याची क्षमता आंतरराष्ट्रीय संबंधाच्या या अभ्यास विषयामध्ये विकसित होते आहे. आपण भविष्याचा वेध घेऊ शकतो आहोत. ही सगळी सिद्धांत जर आपल्याला माहीत असतील, हे जर सूत्र आपल्याला समजलं की राष्ट्र कशा पद्धतीने वर्तन करतात, राष्ट्रहित साध्य करायचं आहे आणि म्हणून ती पॉवर हे साधन आहे आणि ते पॉवरचा वापर कशा पद्धतीने करतात याचा आपल्याला अंदाज बांधता येतो. कुठल्याही राष्ट्राशी संबंध हे कुठलाच हेतू न ठेवता ठेवत नसते, कारण त्यामध्ये राष्ट्रहित हे प्राधान्याने आहे. आणि म्हणून मनुष्य हा जसा स्वार्थी आहे तसं प्रत्येक राष्ट्राच्या मनात सुद्धा स्वार्थ दडलेला आहे. तो मानवी स्वभावाचंच मोठं रूप आहे आणि म्हणून प्रत्येक राष्ट्र आपलं हित साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असते. आणि ते जर प्रयत्न हे सूत्र असेल, ते जर वर्तनाचा ह्या सिद्धांतामध्ये आपण बसून अभ्यास करत असू तर आपल्याला भविष्यामध्ये कुठलं राष्ट्र कुठल्या राष्ट्राशी कशा पद्धतीचे संबंध ठेवू शकते, कशा पद्धतीने राष्ट्रातील संबंध निर्धारित होऊ शकतात याचा अंदाज बांधता येतो. आणि ही बांधण्याची क्षमता आता आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये येते आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप अशा पद्धतीने आपण 3-4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू शकतो. आपण ही एक मुद्दे घेऊन ही कसं आपण लिहायची परीक्षेमध्ये ते आपण पाहू. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय हे जर आपण समजून घेतलं तर आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे कसं आहे ते हे सुद्धा सांगता येते. आणि अर्थ आणि स्वरूप हे दोन गोष्टी आपल्याला लक्षात येतात. मागचा व्हिडिओ आपण पाहिला असेल, त्याच्यातले व्याख्या आपण समजून घेतली असतील. हेन्स मॉर्गन्थॉनी काय सांगितलं, क्विन्सी राईटनी काय सांगितलं आणि कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या ह्या आधुनिक पारंपरिक ते आधुनिक अशी वाटचाल झालेली आहे आणि हे स्वरूप हे कशा पद्धतीने बदलत गेलेलं आहे हे आपल्या निश्चितपणे लक्षात आलं असेल. आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप आपण पाहत होतो. आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप हे सातत्याने बदलत गेलेले आहे. एकाच शतकामध्ये हा एक इतिहासाचा उप अभ्यास विषय ते स्वतंत्र ज्ञानशाखा इथपर्यंत प्रवास या विषयाने केलेला आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाबद्दल अनेक अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत, हे सातत्याने बदललेलं आहे. आणि म्हणून स्वरूपाचा पहिला मुद्दा आपण घेतला होता की ही युरोपच्या काही राष्ट्रांचा अभ्यास म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंध असं ते स्वरूप होतं. आणि मग त्यामध्ये इंग्लंड, फ्रान्स, रशिया, तुर्कस्तान, जर्मनी या राष्ट्रांचा अभ्यास म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंध असं संबोधलं जात होतं. पण हे स्वरूप फार काळ राहिलं नाही. हे स्वरूप बदललं. पहिल्या महायुद्धानंतर वुड्रो विल्सननी जी 14 कलमं मांडली त्यातून लीग ऑफ नेशन नावाची संघटना आली आणि लीग ऑफ नेशन म्हणजे संघर्षाचं रूपांतर सहकार्यामध्ये कसं करता येऊ शकते याबद्दलची चर्चा. सगळीच प्रश्न ही युद्धातून सुटत नसतात, तर ते चर्चेतून सोडली पाहिजेत. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपावर चर्चा झाली. यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाचा दुसरा मुद्दा आपण हा पाहू शकतो
स्वतंत्र आणि संघटित ज्ञानशाखा हे अधिक काळ राहिलं नाही. तो राज्यशास्त्राचा इतिहासाचा उपविषय म्हणून अधिक काळ अभ्यास झाला नाही, तर पुढे तो एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून विकसित झाला. कारण आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला स्वतंत्र आणि परिपूर्ण ज्ञानशाखा म्हणून रूप मिळालं आणि याविषयी विचारवंतांमध्ये मतभेद होते, पण ती आता या एका मतावर ही झालेली आहे की एक स्वतंत्र ज्ञानशाखेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या अटी आहेत त्याची पूर्तता या अभ्यास विषयाने केलेली आहे. त्यामध्ये पहिली अट होती स्वतंत्र विश्लेषणात्मक अभ्यास पद्धती, अॅनालिटिकल मेथडॉलॉजी जी यामध्ये आलेली आहे. स्वतंत्र सिद्धांत ती सुद्धा यामध्ये निर्माण झालेली आहेत. स्वतंत्र आशय जे सब्जेक्ट मॅटर जे काही आहे ते स्वतंत्र असलं पाहिजे आणि ते आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये झालेलं आहे. विशेष कौशल्य आणि तंत्र ते सुद्धा या अभ्यास विषयाने विकसित केलेलं आहे. या अटींची आंतरराष्ट्रीय संबंधांकडून तंतोतंत पूर्तता जरी होत नसली तरी या मार्गावर आंतरराष्ट्रीय संबंधाचा पद्धतशीर प्रवास सुरू आहे. एक शतकापूर्वी या विषयाने आपला प्रवास इतिहास आणि राज्यशास्त्र या सामाजिक शास्त्राच्या प्रभावाखाली सुरू केला आणि आज एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून ओळख बनली आहे. आंतरराष्ट्रीय विषय हा आंतरशाखीय विषय असून त्याच्या सीमारेषा अद्याप निश्चित व्हायच्या असल्या तरी या विषयाचा स्वतंत्र असा आशय आहे. विश्लेषणात्मक अध्ययन पद्धती आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अध्ययन विश्लेषण करणारं ते एक स्वतंत्र क्षेत्र आहे. वास्तववादी आदर्शवादी निर्णय निर्मिती प्रक्रिया सिद्धांत हे आंतरराष्ट्रीय संबंधातील प्रमुख सिद्धांत असून आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या विश्लेषणासाठी अतिशय उपयुक्त आहेत. इतर सामाजिक शास्त्रापेक्षा वेगळे आणि स्वतंत्र अध्ययन तंत्र आणि कौशल्य आंतरराष्ट्रीय संबंधात विकसित झाले आहेत. म्हणून स्टॅनले हॉफमन सारखा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यासक म्हणतो, इंटरनॅशनल रिलेशन सॉल्व्ड बी टार्गेट ट्रेंड ॲज अन ऑटोनॉमस डिसिप्लिन. आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीच्या वर्तनवादी दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते आंतरराष्ट्रीय संबंधाला संघटित आणि सूत्रबद्ध विषय मानतात. त्यांच्या मते लवकरच हा विषय शास्त्र बनण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला स्वतंत्र ज्ञानशाखा मानणाऱ्यांमध्ये जॉन्सन, क्विन्सी राईट, मेनिंग, हेरोल्ड लासवेल इत्यादी अभ्यासक आहेत आणि विचारवंतांचा यामध्ये समावेश होतो. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाचा दुसरा मुद्दा जो आपण पाहिला तो हा आहे की वर्तनवादी दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय घटनांचे विश्लेषण. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणातील घडामोडींचे वर्तनवादी दृष्टिकोनातून विश्लेषण केले जाते. तर हे मित्र हे पुन्हा पुन्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा वर्तनवादी दृष्टिकोनातूनही करता येऊ शकतो, जो की व्यवहारवादी आहे. आदर्शवादी सिद्धांताला आपण बगल केलेली आहे आणि व्यवहारवादातून हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत की एखाद्या राष्ट्राने इतर राष्ट्रासंबंधी घेतलेला विशिष्ट निर्णय कोणत्या परिस्थितीमध्ये घेतला गेला, निर्णय निर्मितीच्या प्रक्रियेत समाविष्ट होणारे घटक कोणते आहेत, त्याची मानसिकता, त्याचे विश्लेषण आंतरराष्ट्रीय संबंधात होते. विशिष्ट परिस्थितीला राष्ट्रांनी दिलेल्या प्रतिसादाचा वर्तनवादी दृष्टिकोनातून अभ्यास केल्यास भविष्यात त्या राष्ट्राचे धोरण कसे असेल, ते राष्ट्र भविष्यात कसे वागू शकतात याविषयी आपल्याला अंदाज बांधणे शक्य होऊ शकते, असे वर्तनवाद्यांचे मत आहे. त्यासाठी आवश्यक शास्त्रशुद्ध पद्धतीचा विकास या विषयामध्ये झालेला आहे. राष्ट्राप्रमाणेच आंतरराष्ट्रीय संघटना, संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या यांचा देखील वर्तनवादाने वर्तनाचे अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक परिस्थितीचा विकास किंवा निर्मिती अशी केली जावी याचा विचार आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होत असतो. आता आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाचा तिसरा जो मुद्दा आपण घेतला होता, चौथा, स्वतंत्र आणि वेगळं अस्तित्व. आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाची निर्मिती आणि विकासाचा इतिहास आणि राज्यशास्त्र या दोन सामाजिक शास्त्रांमधून झाला हे आपण पाहिलेलं आहे. परिणामी या दोन सामाजिक शास्त्राचा मोठा प्रभाव आंतरराष्ट्रीय संबंधावर होता. झिमरन, वेबस्टर व E.H. कार
इत्यादी सारख्या इतिहासकारांनी आंतरराष्ट्रीय संबंधाचे अस्तित्व, भविष्य काळातील राजकीय घडामोडींचे वर्णन, डिस्क्रिप्शन ऑफ डिप्लोमॅटिक ऍक्टिव्हिटीज एवढ्या पुरतेच मर्यादित मानले. विविध सामाजिक शास्त्रांच्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप इंटरडिसिप्लिनरी म्हणजे आंतरविद्याशाखीय बनले होते. या विषयाचा स्वतंत्र सीमारेषा नव्हत्या. इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासासाठी जे दृष्टिकोन वापरले जायचे त्याचाच अवलंब आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनासाठी होत होता. दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषतः सन 1950-60च्या दशकातील वर्तनवादी क्रांतीनंतर लेव्हिडिस्टने वर्तनवाद मांडला आणि त्या क्रांतीनंतर या परिस्थितीत आमूलाग्र बदल घडून आला. आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे महत्त्व विविध आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे वाढले. आधुनिक तंत्रावर आधारित अनेक नवीन शास्त्रशुद्ध पद्धती आणि दृष्टिकोनाचा अवलंब आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या अध्ययनासाठी होऊ लागला. इतर सामाजिक शास्त्रांच्या आंतरराष्ट्रीय संबंधावरील प्रभाव कमी होऊन एक स्वतंत्र आणि इतर सामाजिक शास्त्रापेक्षा वेगळे अस्तित्व असणारा विषय म्हणून हा विषय पुढे आला. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अध्ययन आणि विश्लेषण करणारे एक स्वतंत्र क्षेत्र म्हणून हा विषय नावारूपाला आला. इतर सामाजिक शास्त्रापेक्षा भिन्न आशय, तंत्रे आणि कौशल्याच्या आधारावर आंतरराष्ट्रीय संबंधाने आज आपले वेगळी ओळख, वेगळे अस्तित्व सामाजिक शास्त्रामध्ये निर्माण केले आहे. यानंतरचा स्वरूपाचा 5वा मुद्दा आपण हा घेतला होता की भविष्यातील घटनांविषयी अंदाज बांधण्याच्या क्षमतेचा विकास. भविष्यातील घटनांविषयी अंदाज बांधण्याच्या क्षमतेचा विकास. उपलब्ध आकडेवारी आणि परिस्थितीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करून भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयी अंदाज बांधण्याची क्षमता मर्यादित स्वरूपात आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये विकसित झाली आहे असं आपण म्हणू शकतो. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये वर्तनवादी क्रांतीचा हा एक महत्त्वपूर्ण परिणाम आहे. वर्तनवादी तंत्राअंतर्गत राष्ट्राच्या वर्तमान काळातील धोरण आणि निर्णयाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकांनी भविष्यातील घटनांविषयी बांधलेले अंदाज अनेकदा चुकीचे ठरतात, हे खरं आहे. पण यामागचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय परिस्थितीत सातत्याने होत असलेले बदल. यामुळे भविष्यकथन करणारी एखादी शास्त्रशुद्ध चौकट किंवा तंत्र आंतरराष्ट्रीय संबंधात अद्याप परिपूर्ण विकसित झालेले नाही, पण त्या मार्गावर ते वाटचाल करते आहे. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अंदाज लावण्याची क्षमता हा विषय विकसित करतो आहे. धन्यवाद मित्रहो. आज आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण डी पॉलिटिक्स या चॅनलला अत्यंत प्रतिसाद देत आहात. आपण हा विषय अधिक समजून घ्यावा, हा व्हिडिओ पुन्हा ऐकावा, आवडला इतरांना शेअर करावा, सबस्क्राईब करावा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.